भारताचे घटनाकार, महामानव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 118व्या जयंतीनिमित्त विचार मांडण्यासाठी हे बुद्धमय पवित्र व्यासपीठ मला उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथमतः मी बौद्ध सांस्कृतिक मंडळाचे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि दुसरे आभार मी महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचे मानतो की आम्हाला पार्ल्यातून निघून अंधेरीपर्यंत पोहोचायला 2 तास कमीत कमी लागावेत याची पूर्ण चोख व्यवस्था महाराष्ट्र शासनाने आपल्या रस्त्यांवर करून ठेवलेली आहे। त्यामुळे मला इथे यायला फार उशीर झाला। कार्यकर्त्यांमध्ये बेदिली माजते, कदाचित कुणाला वाटतं की राजकीय शिष्टाचार पाळतायत की काय उशिरा येत आहेत, पण तसा काही प्रकार नसून रस्त्यावर इतकी वाहतूक कोंडी झालेली असते की एखादे पवित्र विचार मांडायला येईपर्यंत माणूस थकून जावा। आज तिन्ही सांजेच्या वेळेला आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व एकत्र आलो, उत्तम विचारांच्या मंथनासाठी आपण एकत्र आलो। इथे अनेक व्यासपीठावर मान्यवर आले, राजगुरू सर आले, दळवी साहेब आमच्या शिवसेनेचे इथे उपस्थित झाले। पक्षभेद, प्रांतभेद, वर्णभेद गाडून सकल मूळ भूमिपुत्र संघटित आणि एकत्र होतोय, त्यामागचं एकमेव सत्वशील रसायन छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जे पाजलं, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या तेजस्वी विचारांवर हिंदू राष्ट्र सेना नावाचं एक व्यासपीठ मी निर्माण केलं आणि ते निर्माण निव्वळ बाबासाहेब आंबेडकर या सत्वपुरुषावर अवलंबून आहे, स्थिरावलंय। विचारांचा वारसा किंवा मगाशी शब्द वापरला मार्गदर्शन करावं, तर मार्गदर्शन करण्याची योग्यता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी नक्कीच आमची नाही। फक्त आमचे 2 विचार इथे सांगावेत, नुसतं मनुस्मृती मनुवाद्यांचा धिक्कार करून आम्ही राष्ट्रनिर्मिती करू शकू काय? बिलकुल नाही। मनुस्मृती नष्ट करायची असेल तर सकल भूमिपुत्रांनी वर्णव्यवस्था गाडून आणि सवर्णांच्या हातून मनुस्मृती जाळून वर्णव्यवस्था गाडून हिंदू समाज, हिंदू राष्ट्र, बौद्ध समाज, बौद्ध धर्मीयांनी सर्वांनी भूमिपुत्रांनी आपल्या भूमीच्या रक्षणासाठी आणि इस्लामचा जो जिहाद आहे त्या जिहाद विरुद्ध आपण एकवटलो पाहिजे, अन्यथा आपल्या राष्ट्राचा घातपात झाल्याशिवाय राहणार नाही। आज अशी वकिली युक्तिवाद न्यायालयात चालू आहेत की अजमल कसाबचं वय तपासून घ्या, तो अल्पवयीन आहे, तो जर अल्पवयीन निघाला तर त्याला फक्त केवळ 3 वर्षाची शिक्षा होईल। म्हणजे ह्यापुढे पाकिस्तानी आणि अफगाणी सर्वच्या सर्व अल्पवयीन मुलं भारतावर सोडतील आणि 26/11 सारखे वारंवार हल्ले होतील। हा घटनात्मक गुन्हा नसून हा घटनाबाह्य गुन्हा आहे। आमच्या राज्यघटनेवर, आमच्या स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे। याच्यात कसली वय तपासता? कसाबवर खटला न चालवता तत्काळ फाशी दिली पाहिजे आणि जर ते फाशी देण्याचं धाडस सत्ताधाऱ्यांमध्ये नसेल तर त्या सत्ताधाऱ्यांना बाजूला सारून तुम्ही आम्ही सर्वांनी ज्यांनी घटनेवर शपथ घेतो, आपण राज्यघटनेचा आदर करतो, प्रत्येक पावलावर राज्यघटनेचा आदर आपल्याला आठवतो। महामानवांनी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेने दिले राष्ट्रीय स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्य। त्या वैचारिक स्वातंत्र्याच्या व्यासपीठावर आज मला हे शब्द बोलता येत आहेत। अनेक व्यासपीठं, अनेक वक्ते गाजवतात, पण बुद्धमय झालेलं व्यासपीठ आणि बुद्ध म्हणजे काय, एक छोटासा किस्सा सांगतो। माझा एका मौलवीशी वादविवाद झाला होता। एका ठिकाणी असा वैचारिक वादविवाद चालू असताना त्याला मला सांगावं लागलं त्याचा निरुत्तर करण्यासाठी की आमच्या इथून गौतम बुद्ध, एक बुद्ध महात्म्याने धम्म काढला, धर्म म्हणून त्याची चेष्टा करू नका, धम्म, त्या धम्माने एवढी जगात क्रांती केली की सर्व जगाला वीट आला, हिंसेचा वीट आला आणि त्या हिंसेचा वीट आल्यामुळे अहिंसेचा एक सुवर्ण मार्ग प्रत्येकाला हवा होता, पण तो परिपूर्ण मार्ग कोणीच देण्यास समर्थ नव्हता। त्यावेळेस भगवान गौतम बुद्धांनी, तथागत गौतम बुद्धांनी एक असा सुवर्ण मध्य मार्ग तुम्हाला उपलब्ध करून दिला। मानव जातीचा एक सुवर्णकाळ सम्राट अशोक कलिंगाच्या युद्धानंतर स्वतःशी घृणा करू लागला, स्वतःवर राग येऊ लागला की मी काय मिळवलं, कुठचं राज्य, कुठची राजधानी जिंकली, आणि त्याला गौतम बुद्धांच्या मार्गाने समाधान दिलं, शांती दिली। तर त्या मौलवीशी चर्चा करत असताना त्याला मी एका उत्तरावर निरुत्तर केलं, म्हणजे मला भारताचा समर्थ वारसा असल्यामुळे, भारताच्या संस्कृतीचा गौतम बुद्धांसारखा, महावीर जैन, श्रीकृष्ण रामापासून सगळ्या महापुरुषांचा समृद्ध वारसा असल्यामुळे आमच्यासारखे वक्ते ती उदाहरणं देऊ शकतात। मी त्याला सांगितलं की मोहम्मदाने अरेबियातून सुरुवात केलेली इस्लामची क्रांती तलवारीने जगभर पसरली, लोकांच्या हिंसेवर, हत्येवर
पहिल्या कालखंडामध्ये 20 लाखाच्या वर लोकांच्या हत्या झाल्यानंतर इस्लामचे घोडे पुढे धावू लागले आणि गौतम बुद्ध या एकमेव विचारवंताची, जागतिक विचारवंताची, गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माची कुणालाही तलवार घेऊन धम्माचा प्रचार करावा लागला नाही। बिना तलवारीचे इथून विचारवंत गेले आणि वैचारिक वादविवादाने, तत्वज्ञानाने जापान, श्रीलंका, भूतान असे अनेक, आज नेपाळ पण, चीन सुद्धा असे अनेक मोठ्या लोकसंख्येचे राष्ट्र, मोठ्या लोकसंख्येचे, प्रचंड लोकसंख्येने व्यापलेली राष्ट्र, प्रचंड सामर्थ्यशाली राष्ट्र आज निशस्त्र होऊन गौतम बुद्धांच्या मार्गावर चालू लागली। इथून एकही प्रचारक सैन्य घेऊन गेला नाही, इथून एकही प्रचारक शस्त्र, तोफा, हत्यारे घेऊन गेला नाही आणि निशस्त्र अशा भिक्खूंनी भारतीय संस्कृतीचा उज्ज्वल वारसा जगात पसरवला आणि जगाला गयेला नमस्कार करावा लागला। आणि आजची परिस्थिती काय आहे तर शांततेचं जपमाळ ओढणारे आम्हाला हिंसक लोकांनी झोडून काढलंय। जिहादच्या नावाने काही ढेकणं, उंदरं इथे घुसतात आणि आमच्या कत्तली उडवतात आणि आम्ही शंडांसारखे शांत का? घटनेने आम्हाला शांतता निश्चित शिकवली आहे, पण शंडांच्या शांततेला राष्ट्र टिकत नसतं। राष्ट्र जर टिकवायचं असेल तर तुम्हाला क्रांतीशिवाय पर्याय नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतल्या काही मंडळींना असं लिहून ठेवलंय की ही चळवळ पुढे घेऊन गेला नाहीत तरी चालेल, आहेत तिथे सोडा, पण किमान मागे तरी घेऊन जाऊ नका। आजचे प्रयत्न असे नाही आहेत का? मला तरी किमान असं वाटतं की आजचे प्रयत्न मागे घेऊन जाण्यासाठीचेच आहेत। काही केंद्रीय नेते किंवा महाराष्ट्रात स्वतःला जाणता राजा म्हणवणारे नेते आपल्या घरी दलितांचे तथाकथित, दलित हा शब्द वापरूच नये, दलित हा शब्द वापरणं सुद्धा पाप, उपेक्षित वर्ग, उपेक्षित, ज्याला स्वतःच्या सवर्णांच्या मक्तेदारीने तुम्हाला ह्या भाऊपाशात गुंडाळून ठेवलं, वर्णव्यवस्थेच्या कर्करोगामध्ये ह्या राष्ट्राला खितपत पाडलं, त्या सवर्ण प्रवृत्तीला सुद्धा आपण गाडू शकलो पाहिजे। बाबासाहेबांनी एक बोध दिला, एक उपदेश दिला की मी ब्राह्मणांचा द्वेष करत नाही, ब्राह्मण्याचा द्वेष करतो। ज्या दिवशी ब्राह्मणे सोडतील त्या दिवशी ब्राह्मण सुद्धा माझे बंधू असतील। म्हणून बुद्ध चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी बौद्ध आहे आणि अमुक एका सवर्ण वर्गाच्या पूर्वजांनी आमच्यावर सांस्कृतिक अत्याचार केलाय म्हणून आम्ही त्यांचा द्वेष करू, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असेल। समानता आणण्यासाठी सर्वकष प्रयत्न झाले पाहिजेत आणि जे कोणी स्वतःला कथित सवर्ण म्हणतील, मनुपूजक म्हणतील, त्यांना घटनात्मक दृष्ट्या नष्ट केलं पाहिजे आणि निश्चित तुमच्या संघटन शक्तीने ते शक्य होऊ शकतं। नुसता मनुच्या नावाने धिक्कार करणं, बोटं मोडणं, त्यापेक्षा मनुवाद नसा नसातून नष्ट करणं, आईच्या गर्भातून नष्ट करा मनुवाद। माता भगिनींनी जर निश्चय केला, स्वतःला मराठा, ब्राह्मण ही जातीची बिरुदावलं लावणं सोडलं आणि राष्ट्रवादाचं एकमेव बिरुदावल लावलं, तर तुमच्या गर्भामध्ये गर्भसंस्कार करा की येणारं लेकरू राष्ट्रवादाचाच पाडा वाचेल, घटनेचाच पुरस्कार करेल, जातीचा करणार नाही। आणि तुमच्या या जातीवादामुळे तुमच्या राष्ट्राचा नाश झाला। इस्लामचं संकट जे देशावर आलं बाहेरून, ते तुमच्या वर्णव्यवस्थेमुळे फोफावलं। जर आमच्यामध्ये वर्णव्यवस्था नसती, आमच्यात जाती व्यवस्था नसती, तर कुणाची माय व्यायली नव्हती भारतावर हल्ले करण्याची। सगळ्यात मोठा शत्रू अतिरेकी, इस्लामिक अतिरेकी नसून सगळ्यात मोठा शत्रू सनातनी सवर्ण आहेत, जे वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात, वर्णव्यवस्थेला गोंजारतात, वर्णव्यवस्थेला पोसतात आणि वर्णव्यवस्थेच्या बीजाला खतपाणी घालतात। अशा सर्व सवर्ण, नीच, शूद्र मानसिकतेच्या लोकांना ज्यांच्या त्यांच्या जागेवर बसवण्याची आता आवश्यकता आलेली आहे। आणि घटनेचं संपूर्ण आचरण, घटना हाच तुमचा राष्ट्रधर्म असला पाहिजे। इस्लाम, ख्रिश्चन, कुठचाही धर्म नको, राष्ट्रघटना, राज्यघटना हाच एकमेव धर्म असला पाहिजे। ज्या दिवशी या देशात राज्यघटना लागू होईल त्या दिवशी हा देश सुखी समृद्ध होईल। राज्यघटना फक्त न्यायालयात चालते, चोर दरोडेखोरांसाठी चालते, पण काही मुस्लिम मौलवींच्यासाठी ती वापरली जात नाही। तिथे आणि बहुपत्नी, आपत्ती, सगळं बहुपत्नी आणि पिढ्या वाढवण्याचे मोठे प्रयत्न चालू आहेत, षडयंत्र चालू आहेत आणि त्यांच्यासाठी अनेक कायद्याचे तरतुदी मोडल्या जातात, वाकवल्या जातात। वरळी या भागामधली एक घटना सांगतो, थोडक्यात बोलतो, वेळेच्या अभावाने अनेक अजून वक्त्यांना बोलायचं असेल। वरळीमध्ये विकास कामांसाठी बौद्ध विहार तोडल्या गेलाय, प्रभादेवी, वरळी या भागांमध्ये, आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये
मंदिरं तोडली गेली, तोडावीत, विकास कामांसाठी देवदेवतांना घरात बसवावेत, रस्तेच बांधावेत, विकास कामच घडावीत, पण बौद्ध विहार तोडल्या गेले, मंदिरं तोडल्या गेली। अंधेरी पश्चिमेत सुद्धा असा एक प्रसंग घडला, पण जिथे जिथे मशिदी मदरसे येतात तिथे तिथे विकास कामांना फाट देऊन दुसरीकडून ते मार्ग काढले जातात आणि विकास कामांमध्ये अडथळे निर्माण केले जातात। हा दुजाभाव चालणार नाही। हा दुजाभाव होणार असेल तर हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून फार मोठा संघर्ष उभा होणार आहे। आजपर्यंत हिंदू हा शब्द ऐकल्यानंतर काही समाज सुधारकांना शंका येते की हिंदू म्हणजे सनातनी वैदिक का? बिलकुल नाही। सनातनी आणि वैदिकांच्या डोंगरावर लाता मारण्यासाठी हिंदू या शब्दाचं मी वेगळं स्पष्टीकरण देतो। हिंदू म्हणजे कोण? परकीय सत्तांचे हल्ले जेव्हा होत होते, शक, हुड, इस्लाम या अशा विदेशी सत्तांचे हल्ले होत असताना मूळ भूमिपुत्रांनी, विशिष्ट वर्गाने नव्हे, राज्यकर्त्यांनी सुद्धा नाही, मूळ भूमिपुत्रांनी अराष्ट्रीय हल्ल्यांसाठी निर्माण केलेलं भूमिपुत्रांचं भूमिपुत्र आंदोलन, हिंदुकुश पर्वताच्या अलीकडच्या या जमाती, त्या सर्व जमातींनी उभं केलेलं राष्ट्रीय आंदोलन म्हणजे हिंदुत्व। हिंदुत्व ही वैदिकांची मक्तेदारी नव्हे, हिंदुत्व ही सनातन्यांची पोथी पुराणातली गाथा नव्हे, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाचं एक लक्षण। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या केशरी ध्वजाचा पुरस्कार केला, त्या केशरी ध्वजाचा कुठेही भेदभाव न करता राष्ट्रवादासाठी होईल तेवढा उपयोग करून घेण्यासाठी मी हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून काम करतो आणि अनेक पक्षातले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच्या सर्व विचारवंत कार्यकर्ते आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या परीने सहयोग करतात। यापुढे अंधेरी पश्चिम, गोरेगाव या सर्व भागामध्ये हिंदू राष्ट्र सेनेची मोठ्या प्रमाणात संख्या आहे। विस्कटलेला तरुण वर्ग एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल एक भारतीय राष्ट्र निर्माण करण्याची मी शपथ घेतलेली आहे आणि ती शपथ मी माझ्या तारुण्याच्या उज्ज्वल अशा भवितव्याची एक सुवर्णाक्षरांनी लिहिलं आहे। मी ह्या राष्ट्रामध्ये एक परिवर्तन आणीन। मी महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात आणि राजस्थानला जेव्हा भाषण करतो तेव्हा मला विचारतात की देसाई म्हणजे आप गुजराती है क्या? तेव्हा मी सांगतो नहीं, मैं महाराष्ट्रीयन हूँ, मराठी हूँ। तो ठीक है, तो वहाँ के लोगों को तो क्रांति की चळवळ वगैरे करणं त्यांच्यामध्ये पिंडातच आहे, त्यांच्या रक्तातच आहे क्रांतीच्या गोष्टी करणं। म्हणजे कांशीरामना जेव्हा भीम मनुवाद घेऊन उत्तर प्रदेशात गेले तेव्हा सुरुवातीला त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, पण कांशीरामांना सुद्धा आम्ही वारसा दिला। पुण्यामध्ये शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास झाला, बाबासाहेब आंबेडकरांचं विचारमंथन झालं आणि मग मनुवाद शब्द घेऊन उत्तर भारतामध्ये क्रांती केली। पक्षाचा संस्थापक म्हणून त्यांचं नाव घेत नाहीये। नाव घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की आमच्या महाराष्ट्राने, आमच्या भूमीने बाबासाहेब आंबेडकरांसारखा महात्मा असा दिला की अख्ख्या देशाला आज आंबेडकरांचा नाईलाज असतो न का होईना मान तुकवावी लागते, झुकवावी लागते। आणि त्या महाराष्ट्रात तुम्ही आणि मी जयंतीला उपस्थित राहतो। आज मला दुःख एवढ्याच गोष्टीचं आहे की DN नगर सारख्या मोठ्या लोकवस्तीमध्ये आपले आलेले कार्यकर्ते पूरक आहेत, पण इथल्या सर्व लोकांनी खाली उतरून अभिवादन केलं पाहिजे होतं आणि जे करत नसतील त्यांच्या मनांमध्ये कलुषितपणा अजून सुद्धा जिवंत आहे। तो जोपर्यंत कलुषितपणा जिवंत असेल तोपर्यंत तुमचं राष्ट्र संकटात येईल। यापुढे जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो आणि मागच्या इतर मान्यवरांनी बोलावं, मार्गदर्शन करावं अशी इच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय हिंद।